इराण आणि अमेरिकेतला अविश्वास एका रात्रीत दूर होत नाही. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचं दुसऱ्या फेरीच्या चर्चेपूर्वी वक्तव्य. अमेरिकेसाठी सद्यस्थिती अत्यंत उत्तम आहे असाही दावा. आखाती युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा मोदींना दुसऱ्यांदा फोन. दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटे चर्चा. होर्मुझ खुली करण्यावर चर्चा. आम्ही सगळे भारतावर प्रेम करतो असा ट्रम्प यांचा दावा. वरळीत आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत डीजे लावू न देण्यावरून निर्माण झालेला तणाव निवळला. पोलिसांनी विशिष्ट मर्यादेत डीजे लावण्यास परवानगी दिल्यानंतर आंदोलन मागे. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात कुरिअरनं ड्रग्ज पुरवल्याचं तपासात उघड. ॲपद्वारे आनंद पटेल ड्रग्ज पुरवत होता. अटकेतील प्रतीक पांडेची माहिती, तर उपचार घेणाऱ्या मुलाचाही जबाब नोंदवला. बारामती पोटनिवडणुकीसाठी आजपासून आमदार रोहित पवार प्रचाराच्या मैदानात. सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार. सलग 3 दिवस बारामतीतल्या गावांमध्ये सभा घेणार. शिवसेनेची सोलापूर आणि माढ्याची कार्यकारिणी बरखास्त. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या आदेशानं कारवाई. संपर्क प्रमुख आणि लोकसभा संपर्क प्रमुख नव्यानं मुलाखती घेणार. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्या अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज्यातल्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना विनंती. उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे या प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिलं. – 2011च्या जनगणनेवरती आधारित लोकसभेच्या जागा वाढवणं विरोधकांना अमान्य. विशेष अधिवेशनात विधेयकाला विरोध करणार. सरकारचा सगळ्या राज्यात 50% जागा वाढण्याचा दावाही नाकारला. भाजपचे सम्राट चौधरी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. जेडीयूतले 2 जण उपमुख्यमंत्रीपदी. विजय चौधरी, विजेंद्र यादव आणि श्रवण कुमारचं नाव शर्यतीत. अमरनाथ यात्रेसाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू. बँका आणि मंदिराच्या वेबसाईटवरती बुकिंग करता येणार. 3 जुलैपासून यंदा अमरनाथ यात्रा सुरू होणार. विदर्भामध्ये सूर्यनारायण तळपले. अकोल्यामध्ये पारा 44 डिग्री अंश सेल्सिअसवर. विदर्भातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये काल 43 डिग्रीपेक्षा जास्त तापमान. शेजारच्या मराठवाड्यामध्येही पारा 42च्या वर. कोलकाता नाईट रायडर्सची पराभवाची मालिका सुरूच. यंदाच्या मोसमात केकेआरचा 4था पराभव. चेपॉकवर चेन्नईचा 32 धावांनी विजय. नूर अहमदच्या 21 धावांमध्ये 3 विकेट्स.